नमस्कार. दीपस्तंभ एज्युकेअर या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. आज आपण पाहणार आहोत इतिहास या विषयातील दुसरा पाठ, युरोप आणि भारत. यामध्ये प्रामुख्याने युरोप आणि भारत यामधील वेगवेगळे जे तत्कालीन त्यावेळेचे बदल होते, ज्याच्यामध्ये सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक बदल होते आणि त्या माध्यमातून कशा पद्धतीनं युरोपीय देश भारतामध्ये आले आणि त्यानंतर भारतामध्ये त्यांचा जो सत्ता संघर्ष सुरू झाला याची ओळख या पाठातून होणार आहे. चला तर मग सुरू करूया. व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपण जर माझ्या चॅनलवरती प्रथम आला असाल तर दीपस्तंभ एज्युकेअर या चॅनलला सबस्क्राईब आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. पहिला प्रश्न आहे याच्यामध्ये, युरोपमध्ये इसवी सन 13वे शतक ते 16वे शतक हे टिंबटिंब म्हणून ओळखले जाते आणि याचं उत्तर अतिशय सोपं आहे. युरोपमध्ये इसवी सन 13वे शतक ते 16वे शतक हे प्रबोधन युग म्हणून ओळखले जाते. आता प्रबोधन कशाला म्हणायचं, हा महत्त्वाचा भाग आहे. याच्यामध्ये प्रबोधन या शब्दाचा अर्थ की वेगवेगळ्या पद्धतीच्या सामाजिक आणि राजकीय सुधारणा ज्यामध्ये झाल्या त्याला प्रबोधन युग असं म्हटलं. तर युरोपामध्ये 13व्या शतकापासून याची सुरुवात झाली. की त्यानंतर दुसरा प्रश्न आहे, प्रबोधन काळात टिंबटिंब व टिंबटिंब या परंपरांचे पुनरुज्जीवन घडून आले आणि याचं उत्तर आहे, प्रबोधन काळामध्ये ग्रीक आणि रोमन या दोन प्राचीन संस्कृती होत्या, यांच्या परंपरांचं पुनरुज्जीवन घडून आलं. तर तिसरा प्रश्न आहे, प्रबोधन काळात धर्माऐवजी टिंबटिंब हा विचारांचा केंद्रबिंदू ठरला. हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. प्रबोधन काळात धर्माऐवजी माणूस हा विचारांचा केंद्रबिंदू ठरला. त्याच्या पूर्वीचा जो काळ होता त्याच्यामध्ये फक्त देव आणि दानव किंवा वाईट शक्ती यांनाच फक्त महत्त्व देण्यात आलं होतं. पण प्रबोधन काळामध्ये माणूस हा पण विचारांचा किंवा एकंदर कुठल्याही वस्तूचा केंद्रबिंदू असू शकतो हे त्यातून सिद्ध झाले. त्यानंतर पुढचा प्रश्न बऱ्याच वेळेला विचारला जाणारा, लिओनार्दो द विंची यांनी टिंबटिंब यांचे चित्र काढले. आता मुळात लिओनार्दो द विंचीनं बरेचशी चित्र काढली होती, पण त्यातलं प्रसिद्ध चित्र होतं त्याचं नाव होतं मोनालिसा. आणि पर्यायामध्ये मोनालिसा असेल तर मोनालिसा हा पर्यायला, नसेल तर लास्ट सपर असेल तर लास्ट सपरल्या लिओनार्दोंची जी चित्र होती. लिओनार्दो द विंची हे एक प्रसिद्ध चित्रकार होते, त्याचबरोबर ते आर्किटेक्ट होते. स्थापत्यकला त्यांना येत होती, शिल्पकला येत होती, गणित आणि अभियांत्रिकीमध्ये सुद्धा त्यांचं विशेष कौशल्य होतं. असं एक अष्टपैलू व्यक्तिमत्व होतं. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, इसवी सन 1450 मध्ये जर्मनीच्या टिंबटिंब याने छपाई यंत्राचा शोध लावला आणि हाही प्रश्न महत्त्वाचा आहे. याचं उत्तर आहे जोहान्स गुटेनबर्ग. या व्यक्तीनं 1450 मध्ये छपाई यंत्राचा शोध लावला. 1450च्या सुमारास अशा अर्थानं आहे ते. आणि हा खूप इतिहासातला एक महत्त्वाचा शोध होता, कारण त्याच्यापूर्वीचे जे सगळे पुस्तकं होती किंवा जे काही साहित्य होतं ते साहित्य हे लिखित स्वरूपामध्ये होतं आणि त्यामुळं ते इतरांच्यापर्यंत पोहोचवण्याच्या खूप अडचणी होत्या. पण छपाई यंत्राच्या शोधामुळे त्या अडचणी सगळ्या दूर झाल्या. त्यानंतर पुढील प्रश्न आहे, स्वतंत्र बुद्धीच्या विचारवंतांनी टिंबटिंब चर्चेच्या जुन्या धार्मिक कल्पनांच्या वरती हल्ला चढवला आणि याचं उत्तर आहे ते म्हणजे रोमन कॅथलिक चर्च. आता आपल्याला इतिहासामध्ये माहिती आहे की ख्रिस्ती धर्म हा चर्चच्या तत्वांच्या वरती चालतो. याच्यामध्ये जे रोमन कॅथलिक चर्च होते या चर्चच्या अनुषंगानं ख्रिस्ती धर्माचं कार्यभार चालू होता, पण त्यामध्ये ज्या काही धार्मिक गोष्टी होत्या त्या बऱ्याचशा चुकीच्या पद्धतीने मांडल्या गेल्या होत्या आणि याला स्वतंत्र बुद्धिवादी विचारवंतांनी त्याच्यावरती हल्ला चढवला आणि त्याला विरोध करायला सुरुवात केली. पुढचा प्रश्न आहे, इसवी सन टिंबटिंबमध्ये ऑटोमन तुर्कांनी कॉन्स्टँटिनोपल हे शहर जिंकून घेतलं. हाही प्रश्न आपल्याला बऱ्याच वेळेला विचारला जातो. इसवी सन 1453 मध्ये ऑटोमन तुर्कांनी कॉन्स्टँटिनोपल हे शहर जिंकून घेतलं, ज्यामुळं जमिनी मार्गे भारतामध्ये येण्याचा किंवा भारतीय उपखंडामध्ये येण्याचा मार्ग होता तो बंद झाला आणि त्यातूनच मग सागरी मार्ग शोधण्याची गरज युरोपीय देशांना वाटू लागली.
पुढचा प्रश्न आहे 15व्या शतकात युरोपीय दर्यावर्दींनी टिंब जाणारा जलमार्ग शोधण्यासाठी बाहेर पडले. याच्यामधलं उत्तर सोपं आहे. 15व्या शतकामध्ये युरोपीय दर्यावर्दी भारताकडे जाणारा, कारण त्यांना भारतीय उपखंडामध्ये असणारे जे मसाल्याचे पदार्थ होते, चहा असेल किंवा इतर जे काही वस्तू होत्या त्यांच्यामध्ये व्यापार करणं आणि कच्चा माल या दोन्हीच्या दृष्टीने भारतीय उपखंड महत्त्वाचा होता आणि त्यासाठी त्यांनी जलमार्गाचा शोध घेतला, कारण 1453ला जमिनीवरचा मार्ग बंद झाला. पुढचा प्रश्न आहे 1498 मध्ये पोर्तुगीज खलासी टिंब याने भारताच्या जमिनीवरती पाऊल ठेवले आणि 1498 मध्ये आपल्याला माहिती आहे की वास्को द गामा हा पोर्तुगीज खलासी भारताच्या किनारपट्टीवरती आला आणि त्यानं भारताचा शोध लावला. पुढील प्रश्न आहे 1689च्या टिंबमुळे इंग्लंडमध्ये राजाच्या अधिकारावरती मर्यादा आल्या आणि हाही प्रश्न महत्त्वाचा आहे. 1689 मध्ये इंग्लंडमध्ये बिल ऑफ राईट्स नावाचा एक कायदा झाला. आणि या बिल ऑफ राईट्समुळे इंग्लंडच्या राजावरच्या जे काही अधिकार होते त्या अधिकारावरती थोड्याफार प्रमाणामध्ये मर्यादा आल्या. त्यानंतर पुढील प्रश्न आहे 1607 ते 1733 या काळात इंग्रजांनी अमेरिकेमध्ये टिंब वसाहती स्थापन केल्या. इंग्रजांनी अमेरिकेमध्ये भारताप्रमाणेच अमेरिकेचा शोध लागल्यानंतर अमेरिकेमध्ये व्यापाराला सुरुवात केली आणि त्या व्यापाराच्या वेळेला 1607 ते 1733 या काळामध्ये इंग्रजांनी अमेरिकेमध्ये 13 वसाहतींची स्थापना त्या ठिकाणी केलेली होती. पुढील प्रश्न आहे अमेरिकेतील 13 वसाहतींनी टिंब साली अमेरिकेचे संघराज्य स्थापन केले. अमेरिकेतील 13 वसाहतींनी त्या ज्या वसाहती होत्या इंग्रजांनी स्थापन केलेल्या त्यांनी इंग्रजांच्या विरुद्ध उठाव केला आणि त्यातून अमेरिकेचं स्वातंत्र्य युद्ध घडलं आणि या स्वातंत्र्य युद्धाचं फळ मिळालं ते म्हणजे 1789 मध्ये अमेरिका हे स्वतंत्र संघराज्य झालं, ज्याला आपण युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका USA असं म्हणतो. पुढील प्रश्न आहे टिंब हे पहिले लोकशाही प्रजासत्ताक संघराज्य ठरले आणि याचं उत्तर मी आता सांगितल्याप्रमाणे अमेरिका हे त्या काळातलं किंवा सुरुवातीचं राज्य असल्यामुळे ते पहिलं लोकशाही प्रजासत्ताक राज्य ठरलं. 13 वसाहतींना घेऊन त्यांनी अमेरिकेचे संयुक्त संस्थाने हे देश स्थापन केला. पुढचा प्रश्न आहे 14 जुलै 1789 मध्ये फ्रान्समधील जनतेने टिंब घडवून आणली. हाही प्रश्न खूप वेळा विचारला जातो. यालाच आपण फ्रेंच राज्यक्रांती असं म्हणतो की जगाच्या इतिहासामधल्या ज्या प्रमुख घटना होत्या त्याच्यामधली फ्रेंच राज्यक्रांती ही महत्त्वाची होती. 14 जुलै 1789 साली ही फ्रेंच राज्यक्रांती घडून आली. पुढील प्रश्न आहे टिंबने जगाला स्वातंत्र्य, समता व बंधुता या मूल्यांची देणगी दिली आणि याचं उत्तर मगाचंच आहे किंवा पाठीमागच्या प्रश्नाचं आहे ते फ्रेंच राज्यक्रांतीनं जगाला स्वातंत्र्य, समता आणि बंधुता यात मूल्यांची देणगी दिली आणि ही खूप महत्त्वाची मूल्य जगाला फ्रेंच राज्यक्रांतीतून मिळाली. पुढचा प्रश्न आहे 18व्या शतकात इंग्लंडचं वर्णन टिंब असं केलं जाऊ लागलं. 18व्या शतकात इंग्लंडचं वर्णन हे जगाचा कारखाना अशा पद्धतीने केलं जाऊ लागलं. याचं पाठीमागचं कारण असं होतं की 18व्या शतकामध्ये इंग्लंडमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावरती औद्योगिक क्रांती घडून आली. पुढील प्रश्न आहे विकसित वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी वसाहती स्थापन करणे यालाच साम्राज्यवाद असं म्हटलं जातं. विकसित वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी वसाहती स्थापन करणे याला साम्राज्यवाद असं म्हटलं जातं आणि हे युरोपीय देशांचं एक प्रमुख धोरण होतं. इसवी सन 1600 मध्ये इंग्रजांनी भारतात व्यापार करण्यासाठी टिंब स्थापन केलं. आपल्या सर्वांना हे उत्तर माहिती आहे. इंग्रजांनी व्यापार करण्यासाठी 1600 मध्ये ईस्ट इंडिया कंपनी नावाची एक व्यापाऱ्यांची कंपनी त्या काळातली स्थापन केली की जे इंग्रज अधिकारी नव्हते तर ते इंग्लंडमधले काही व्यापारी होते आणि त्यांचा हा गट तयार करण्यात आला, ज्याला ईस्ट इंडिया कंपनी हे नाव दिलं, ज्यांनी 1600 पासून जवळजवळ 1857 पर्यंत भारतामध्ये व्यापार आणि राज्यकारभार दोन्हीही पाहिले. पुढील प्रश्न आहे इंग्रज फ्रेंच यांच्यामध्ये 3 युद्ध झाली, त्यांना टिंब युद्ध असं म्हटलं जातं. इंग्रज आणि फ्रेंच यांच्यामध्ये 3 युद्ध झाली ज्यांना कर्नाटक युद्ध असं म्हटलं जातं. भारतामध्ये पोर्तुगीज, फ्रेंच, डच आणि इंग्रज हे
युरोपीय होते आणि यांच्यामध्ये आपापसामध्ये सुद्धा सत्ता संघर्ष होता. त्यातूनच ही 3 युद्ध झाली होती. 1857 टिंबटिंब येथे बंगालचा नवाब आणि इंग्रज यांच्यामध्ये लढाई झाली आणि ही लढाई आपल्याला माहिती आहे, प्लासीची लढाई ज्याला आपण म्हणतो. 1757 साली प्लासीची लढाई ही बंगालचा नवाब आणि इंग्रज यांच्यामध्ये झाली. पुढचा प्रश्न आहे, 1764 इंग्रज व मुघल यांच्यामध्ये टिंबटिंब लढाई झाली. 1764 इंग्रज आणि मुघल यांच्यामध्ये बक्सारची लढाई झाली. इंग्रजांनी आपल्या सत्ता संघर्षाचा सुरुवात यातून केली आणि भारतामध्ये त्यांना माहिती होते की बंगाल प्रांत हा मोठा आहे आणि तो जिंकून घेतला तर आपल्याला भारतामध्ये व्यापार आणि सत्ता ह्या दोन्ही गोष्टी मिळवण्यासाठी खूप फायदा होईल आणि त्यातूनच या 2 लढाया झाल्या. बक्सारच्या लढाईनंतर टिंबटिंबचा तह झाला. बक्सारच्या लढाईनंतर अलाहाबादचा तह झाला. 1799 टिंबटिंब येथे झालेल्या युद्धात टिपू सुलतान मरण पावला. टिपू सुलताननं आपल्या पद्धतीने इंग्रजांना विरोध करायचं काम केलं होतं आणि 1799 हाच विरोध करत असताना श्रीरंगपट्टण या ठिकाणी जी लढाई झाली त्या लढाईमध्ये टिपू सुलतान मरण पावला. टिंबटिंब साली इंग्रजांनी सिंध प्रांत गिळंकृत केला आणि याचं उत्तर आहे 1843 इंग्रजांनी सिंध प्रांत म्हणजे जो आता पाकिस्तानमध्ये जो सिंध प्रांत आहे तो सिंध प्रांत इंग्रजांनी 1843 साली गिळंकृत केला. याचं कारण असं होतं की त्या ठिकाणाहूनही आपल्यावरती हल्ला होऊ शकतो याची इंग्रजांना भीती होती. पंजाबमधील राजा रणजित सिंह यांच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा टिंबटिंब हा राजा झाला आणि याचं उत्तर आहे दलीप सिंह हा राजा झाला. टिंबटिंबमध्ये इंग्रजांनी पंजाबचा प्रदेश आपल्या राज्याला जोडून घेतला आणि याचं उत्तर आहे 1849 त्या ठिकाणच्या राजकीय परिस्थितीचा फायदा घेऊन इंग्रजांनी पंजाबचा प्रदेश सुद्धा आपल्या राज्याला जोडून घेतला. हे होते इतिहासाच्या दुसऱ्या पाठातील काही महत्त्वाचे प्रश्न.